दिव्यांगास्तव काही करावे. दिव्यांगास्तव काही करावे, स्पर्धेतही त्या टिकूनी राहावे. व्यवसायाशी नाते जुळावे, विश्वास जागवूया, तयांना आधार देऊया. अंध अपंग मुकेनी बहिरे, अंध अपंग मुकेनी बहिरे, जणू आपुले सगळे सोयरे. सांगा याला शिकवा याला, प्रशिक्षित ते शिक्षक असती, सांकेतिक त्या भाषेमधुनी समजावून देतील. चला विश्वास जागवूया, तयांना आधार देऊया. नमस्कार बालमित्रांनो, सुनंदा अजयच्या गोष्टी सीझन 4 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. कविता आता मी म्हटली ती लक्षात असेलच, लिहिली होती खानवेलकरांनी. आणि आपण या भागामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत, गोष्टीरूप चर्चा करणार आहोत. ती म्हणजे टेन्शन म्हणजे काय असतं. तुम्हाला एखाद्या गोष्टीचं दडपण वाटतं किंवा स्ट्रेस जाणवतो, म्हणजे एक्झॅक्टली काय होतं ते अंमलात कसं आणायचं, म्हणजे ते मॅनेज कसं करायचं आणि होऊच नाहीये म्हणून काय उपाययोजना करायची, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर आता माधुरीताई सुद्धा इथे जोडल्या गेल्यात. तर आता सुरुवात करूया. स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे नक्की असतं तरी काय. तर मित्रांनो, हे जे टेन्शन असतं ना, टेन्शन असेल, स्ट्रेस असेल, आपल्या मनावरचं दडपण असेल, हे म्हणजे नक्की काय असतं आणि त्याला तुम्ही रिॲक्ट कसं करता, प्रतिसाद कसा देता, याच्यावर पुष्कळ गोष्टी अवलंबून असतात. उदाहरणार्थ, काही टेन्शन चांगलं सुद्धा असतं बरं का. चांगलं म्हणजे काय की समजा तुमची एक परीक्षा आली आहे 4 दिवसावर आणि तुम्हाला तुमच्या पुस्तकातलं काहीतरी महत्त्वाचं समजलेलं नाही आहे किंवा त्याच्याबद्दल काही कळत नाही आहे, तो अभ्यासच करायचा राहिला आहे, तर तुम्ही ते 4 दिवस जास्तीचं टेन्शन न घेता हातात असलेला वेळ सकारात्मक पद्धतीने घालवता. म्हणजे जे राहिलेलं आहे त्याचा परत अभ्यास करता आणि परीक्षेला जाताना अगदी शांत चित्ताने आत्मविश्वासाने जाता. किंवा समजा तुमची आता तर क्रिकेटचा सीझन सुरू आहे सगळीकडे, पुढच्या आठवड्यामध्ये तुमची मॅच आहे, तुम्हाला कोणाविरुद्ध तरी मॅच खेळायचे आणि तुमचं असं लक्षात आलं की अरे मी पाहिजे तेवढा सराव केला नाही, 8 दिवसावरती आता मॅच आली. तर तुम्ही हा 8 दिवसात काय करणार. जे गोष्ट तुम्हाला येत नाहीये किंवा ज्या गोष्टीचा सराव करायचा आहे, जास्त करावा असं वाटतंय, ते तुम्ही करणार की नाही. म्हणजे आलेलं टेन्शन किंवा आलेलं दडपण हे तुम्ही सकारात्मक पद्धतीने त्याचा विचार केला आणि ती मॅच जिंकून सुद्धा गेलात किंवा परीक्षेत उत्तम मार्क सुद्धा मिळवलेत. तर हे जे प्रकारचं टेन्शन असतं ना, त्याला आपण म्हणू हा टेन्शनचा प्रकार चांगला प्रकार आहे. पण दरवेळेला असं होतच असं नाही ना. कित्येक वेळेला हे टेन्शन आपल्याला येतं आणि एक्झॅक्टली काय होते तेच समजत नाही. म्हणजे असं बघा, तुमचं काही नसताना, काही कारण नसताना तुमचं मन एकाग्र होत नाही किंवा तुम्हाला कुठच्याही बाबतीत रिलॅक्स म्हणून होताच येत नाही. तुम्हाला कधी कधी भूक लागत नाही, आपलं अंग दुखतंय का, आपलं पोट गुडगुड होतंय का, असं काहीतरी भास होत राहतात आणि हा एक टेन्शनचाच प्रकार आहे. पण ह्याच्याकडे जर तुम्ही वेळीच लक्ष दिलं नाहीत ना, तर हे टेन्शन खूप उग्र स्वरूप धारण करू शकतं. आता हे जर आपल्याला नको असेल तर आपल्याला काही गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि माहीत असणं नुसतं माहीत असून गरजेचं नाही, गरज पडेल तर त्याचा अंमलसुद्धा तुम्हाला करायला पाहिजे. आता हे जे टेन्शन येतं किंवा आपल्यासमोर एक मोठी अडचण उभी आहे आणि आपल्याला कळत नाही आहे त्याच्यातून मार्ग कसा काढायचा, तर याच्यासाठी जे नियमावली आहे त्याला म्हणतात 7 Ds प्लॅन. 7 Ds म्हणजे 7 डी, म्हणजे इंग्रजीमधलं डी हे अक्षर. आता पहिलं म्हणजे काय, डिस्कस. असा जर तुमच्यावरती जर वाटलं की अरे मला काही सुचत नाही आहे आणि गेले खूप दिवस मी विचार करते पण मला याच्यातून मार्ग कळत नाही आहे या अडचणीतून, तर पहिल्यांदा तुम्ही काय कराल, डिस्कस. डिस्कस म्हणजे तुमचे आईवडील असतील, तुमचा मित्र असेल, तुमचे टीचर्स असतील, ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे, जो तुम्हाला योग्य रीतीने समजून घेऊ शकतो, अशा व्यक्तीबरोबर, अशा माणसाबरोबर तो तुमचा जो प्रॉब्लेम आहे ना तो डिस्कस करा, चर्चा करा त्याच्याबद्दल. त्याच्यामुळे 2 गोष्टी होतात. ज्यांच्याबरोबर तुम्ही चर्चा करताय ते तुम्हाला एखादा उत्तम मार्ग सुचवतील सुद्धा आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे तुमचं मन हलकं होतं आणि मन हलकं झाल्यानंतर तुम्ही तो मार्ग सुचणं हे तुम्हाला जास्त सोपं जाऊ शकतं.
हे झालं डिस्कस. दुसरं काय आहे, ड्रिंक इनफ वॉटर, म्हणजे भरपूर पाणी प्या. आपल्याला वाटतं पाणी तर काय मी दररोजच पितो, तहान लागले की पाणी पितो, पण तसं नाही आहे. आपलं शरीरामध्ये पुरेसा ओलावा जर असेल तर आपलं मन शांत राहतं. तुम्हाला तर माहिती आहे आपलं शरीर हे 70% पाण्याने भरलेलं आहे. आता हे जर एवढं पाणी जर आहे शरीरात, तर शरीरामध्ये कुठच्याही प्रकारचं कोरडेपणा येऊ देऊ नका. व्यवस्थित पाणी प्या, त्याच्यामुळे सगळ्या तुमच्या बॉडी सिस्टीम्स चांगलं काम करतात आणि तुम्हाला तुमचं मन आनंदी ठेवतात. तिसरं काय आहे याच्यामधला उपाय? तिसरं म्हणजे डाएट. डाएट म्हणजे आहार. मला गोड आवडतं, मला समोसे खायला आवडतात, मला वेफर्स खायला आवडतात, मला गुलाबजाम, जिलबी, लाडू सगळं काही आवडतं. पण म्हणून काय तुम्ही तेच खात बसणार आहात का? फक्त गोड, फक्त तेलकट, फक्त तिखट असं खाल्ल्याने आपली पचनशक्ती बिघडते. पचनशक्ती बिघडली की परत सगळ्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. मन एकाग्र राहत नाही. आणि ह्याच्यामुळे जसं डिस्कस झालं, ड्रिंक इनफ वॉटर. तिसरं झालं डाएट. डाएट म्हणजे तुमचा आहार योग्य ठेवा. त्यातला पुढचा भाग आहे व्यायाम, म्हणजे डीप ब्रीदिंग. आता डीप ब्रीदिंग म्हणजे खोल श्वास घ्या. आपण एखाद्या अडचणीत असलो ना, आपण एखाद्या सभेमध्ये तुम्हाला भाषण द्यायचं आहे, तुम्हाला सुचत नाही, तुम्हाला सगळं तो समोरचं समुदाय बघून तुमच्यावरती एक टेन्शन आलंय. अशा वेळेला काय करायचं? खोल श्वास घ्या. खोल श्वास घ्या आणि तुमचा कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक जनरेट होतो. ह्या खोल श्वास जरी आपण म्हटलं, श्वास आणि उच्छ्वास हे प्राणायामाशी निगडीत आहेत, तरी सुद्धा श्वास घ्या याचा अर्थ योग्य व्यायाम सुद्धा करा. म्हणजे चर्चा झाली, इनफ ड्रिंकिंग वॉटर झालं, आहार म्हणजे डाएट झालं आणि योग्य पद्धतीने केलेला व्यायाम. या सगळ्यामुळे ना तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी जनरेट होत असते आणि अर्थातच त्याचा उपयोग तुम्हाला टेन्शन कमी होण्यामध्ये होतं. याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे डिस्ट्रॅक्ट युअर माइंड. म्हणजे तुम्ही जे काम करता आहात, आता समजा तुम्हाला एखादं प्रॉब्लेम सोडवत आहे किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर आहे, टीचरनी काहीतरी सांगितलंय, तुम्हाला स्वतःला काहीतरी नवीन प्रयोग करून बघायचा आहे, पण काही केलं तुम्हाला त्याचं उत्तर सापडत नाहीये. तुम्ही अक्षरशः डोक्याला हात लावून बसता आणि की अरे हे मी सगळं ट्राय केलं, अजून का नाही बरं मला सापडते उत्तर. अशा वेळेला तुमचं मन हे थोडं दुसऱ्या विचाराकडे वळवा. म्हणजे अगदी हलके फुलके विचार. म्हणजे तुम्हाला एखादं गाणं आवडत असेल, गाणं लावा. मित्रांबरोबर जनरल एक चक्कर मारायची असेल, मित्रांबरोबर जा किंवा एकटे जा. जरा मोकळ्या हवेमध्ये फिरून या किंवा चांगला टीव्हीवरचा कार्यक्रम बघा, एखादं पुस्तक वाचा. थोडक्यात काय, तुमचं मन हे ज्या अडचणीमध्ये तुम्ही अडकलेला आहात त्याच्यापासून पूर्णपणे ते वेगळं काढा. आणि हे पूर्णपणे बाहेर गेलेलं मन अजून प्रफुल्लित होतं आणि परत जेव्हा तुम्ही तुमच्या प्रॉब्लेमकडे वळता ना, तुम्हाला सोल्युशन अगदी ऑटोमॅटिक सापडून जातं. आणि अर्थातच त्याच्यामुळे काय होतं, तुमचं टेन्शन कमी होतं. त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे डिफाईन अ प्लॅन. प्लॅन म्हणजे योजना. आता तुम्हाला एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटकडे जायचं आहे. तुम्ही एक रस्ता निश्चित केला की मी जर त्या माझ्या गोलपर्यंत, माझ्या ध्येयापर्यंत पोचायचं असेल तर मी ह्या रस्त्याने जायला पाहिजे. पण ह्या रस्त्याने समजा मला अडचणी आल्या, समजा मला नाहीच जमलं ते, तर माझ्याकडे समजा हे जमलं नाही तर दुसरा कुठचा रस्ता अवेलेबल आहे याचा विचार मी करणं गरजेचं आहे. याच्यामुळे अर्थातच पहिल्या प्लॅनप्रमाणे जर तुम्ही अडखळलात, नाही जमलं, वेळ लागायला लागला, खूप खर्चिक आहे असं वाटलं, तर तो प्लॅन चक्क गुंडाळून ठेवा आणि दुसऱ्या मार्गाचा अवलंब करा. त्याच्यामुळे तुमची अँझायटी कमी होते. अँझायटी म्हणजे अरे बापरे, डोक्याला हात धरून बसून तर काही फायदा होणार नाहीये. पण दुसरं प्लॅन बी तुमच्याकडे अवेलेबल असल्यामुळे हा तुम्ही प्लॅन नक्की अंमलात आणू शकता. नंतर काय, आणि ह्याच्या पुढची गोष्ट म्हणजे डिलेड रिॲक्शन. डिलेड रिॲक्शन म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी काही लगेचच्या लगेच उत्तर द्या असं अपेक्षा नसतं ना. हा तुमच्या स्वतःच्या अडचणीचा प्रश्न आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ही काही रॅपिड फायर राऊंड नाही आहे की ह्याचं उत्तर 1 सेकंदात द्या की त्याचं उत्तर 5 सेकंदात द्या. हे तुम्हाला खूप डिस्कस, स्वतःला विचार करून उत्तर द्यायचं आहे.
त्याच्यामुळे उत्तर देण्यामध्ये खूप 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 घाई करू नका. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की समजा एखाद्या गोष्टीला तुम्ही हो म्हणून बसलात आणि नंतर तुम्हाला असं वाटायला लागतं जेव्हा तो प्रॉब्लेम किंवा जी गोष्ट करायला जाता तेव्हा असं वाटतं की अरेच्या मी उगीच हो म्हणून बसलेला आता तर मला जमणं खूपच अवघड आहे आणि मला हे नाही जमत आहे. पण हो म्हणून बसल्यामुळे तुमच्यावर एक प्रकारचं दडपण येतं आणि तुम्ही त्या टेन्शन घेऊन बसता. किंवा एखाद्या गोष्टीला तुम्ही नाही म्हणून उत्तर दिलं. त्यावेळेला तुम्हाला ते योग्य वाटलं नाही म्हणून उत्तर आहे कारण तुम्ही फटाक दिशे 1-2 मिनिटाच्या आत 1-2 मिनिटं कशाला काही सेकंदाच्या आत उत्तर दिलं, नाही, 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 हे काही मी करणार नाही. पण नंतर तुम्हाला असा पश्चात्ताप व्हायची वेळ येऊ नये ना, की अरे ही तर माझ्यासाठी चांगली संधी होती. उगीच आपण नाही म्हणून बसलो. परत ही संधी अशीच नाही आली तर? थोडक्यात काय, कित्येक गोष्टी ज्या तुम्हाला विचारल्या जातात किंवा ज्या गोष्टी तुमच्या समोर म्हणून येतात, त्याला की असं अगदी 1 सेकंदात उत्तर द्यायची गरज नसते. त्याच्यावरती विचार करा, पूर्णपणे ठरवा करायची आहे किंवा नाही. नाही असेल तर का नाही आणि करायचे असेल तर का करायचे. याच्यामुळे तुम्ही तुमच्या विचाराशी प्रामाणिक राहता, तुमच्या उत्तराशी प्रामाणिक राहता आणि अर्थातच त्याचं तुम्हाला दडपण येत नाही. आता हे सगळे 7 Ds आपण तुम्ही तर अंमलात आणालच म्हणजे पक्की खात्री आहे. पण हे जर नाही केलं ना तर परत तिसरे 3 Ds आहेत. काय होतं? डिप्रेशन म्हणजे लोकांच्या मध्ये उदासीनता येते. काही करूच नाही आपण आयुष्यात असं वाटायला लागतं आणि तो माणूस एकदम कोणामध्ये मिसळत नाही, कोणाशी बोलत नाही, कायम असा उदास उदास राहतो आणि आजूबाजूचं वातावरणही त्यामुळे तसंच होतं. दुसरं एक डिमेन्शिया. डिमेन्शिया म्हणजे विस्मरण. मला काय करायचंय, मी काय ठरवलं होतं, काय झालंय, हे गोष्टच लोक विसरून जातात आणि त्याच्यामुळे विसरून गेल्यामुळे त्यांना कळत नाही ना, लक्षात येत नाही त्यांच्या, अरे आपल्याला काय करायचं होतं आणि मग येतं त्यांना उदासीनता किंवा डिप्रेशन. आणि तिसरं आहे डिलिरियम. डिलिरियम म्हणजे काय? तुम्हाला भास होत राहतात. मला जे करायचं आहे ना त्याचे मला भास व्हायला लागतात आणि जेव्हा तुम्ही त्या स्वप्नातून जागे होता तेव्हा तर काहीच घडलेलं नसतं, ते फक्त भासच असतात. त्याच्यामुळे ते एक तुम्हाला एक वेगळं टेन्शन येतं किंवा त्याचा तुम्ही एक उदासीनतेमध्ये तुम्ही झुकायला लागता. थोडक्यात काय, डिप्रेशन, डिमेन्शिया किंवा डिलिरियम हे टेन्शन खूप जास्त घेतल्याचे आणि त्याच्यातून मार्ग न काढल्याचे, ते प्रॉपरली मॅनेज न केल्यामुळे होणारे असे असाध्य रोग आहेत. आणि आपल्याला आता हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला कळलं असेलच त्याची जी व्याप्ती आहे ती खूप मोठी आहे. त्याच्यामुळे आपण काय करायचंय? आपण कायम सकारात्मक राहायचंय. आपला आत्मविश्वास आपण ढळू द्यायचा नाहीये. आणि माझी खात्री आहे हे सगळं जाणून घेतल्यानंतर तुम्हाला टेन्शनपासून तुम्ही, आपण म्हणतो ना, चारोकोस दूर राहाल तुम्ही. ते टेन्शन किंवा ती उद्विग्नता, ती उदासीनता तुमच्या जवळपास फिरकणार सुद्धा नाही आणि तुमचं आयुष्य हे अत्यंत ध्येयवादी आणि आनंदी असं उत्तम तऱ्हेने जाऊ शकेल. तर आता आपण इथेच थांबतोय. येणाऱ्या दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि काय करणार? चॅनल शेअर करणार, लाईक करणार, सबस्क्राईब तर तुम्ही करताच आहात. आता मी आणि माधुरीताई तुमची रजा घेतो. परत भेटूया पुढच्या महिन्यात अजून एखादा असा छान विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.